भाजपाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथं 18व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत मुख्य प्रस्तावक म्हणून पंडित गणेश्वर शास्त्री उपस्थित होते। गणेश्वर शास्त्री यांनी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। संघाचे कार्यकर्ते असलेले वैजनाथ पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उमेदवारी अर्ज भरताना पंतप्रधानांसोबत उपस्थित होते। मैं नरेंद्र दामोदर मोदी लोकसभा में स्थान करने के लिए अभ्यर्थी के रूप में नाम निर्देशित हुआ। ईश्वर की शपथ लेता हूं, सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। त्याशिवाय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, अमित शहा, रामदास आठवले यांच्यासह भाजपा शासित तसंच मित्रपक्षांची सत्ता असलेल्या 12 राज्यांचे मुख्यमंत्री, काही केंद्रीय मंत्री तसंच पदाधिकारी यांच्यासह अनेक राजकीय नेते यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही यात समावेश आहे। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पंतप्रधानांनी आज सकाळी दशाश्वमेध घाटावर गंगा पूजन केलं, तसंच काशीमध्ये कालभैरवाचंही दर्शन घेऊन पूजा अर्चना केली। पंतप्रधान वाराणसी इथून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजेच 7व्या टप्प्यासाठी इथं 1 जूनला मतदान होणार आहे। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांशी संवादही साधला।